बाजारात मटार दिसला ना की तो कशात घालून कशात नाही असं होतं. त्याची उसळ करून झाली, त्याच्या करंज्या करून झाल्या, त्याच्या सांजोऱ्या करून झाल्या, त्याचे कचोऱ्या करून झाल्या, त्याचा मसाले भात करून झाला, सगळे पदार्थ झाले. पण वांग्या बटाट्याची भाजी करताना मुठभर मटार घालण्याचा मोह काही मला आवडला नाही. म्हणून आजच्या भाजीत वांगे बटाटे आणि मटार घालून छान रसरशीत भाजी आपण करणार आहोत. चला तर अशी मस्त चवदार रस्सेदार भाजी बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. येत आहे ना? मटार वगैरे सगळं सोलून ठेवलं आहे, फक्त फोडणीला टाकायचं आहे. चला तर तर वांगी बटाट्याची रस्सा भाजी आपण करणार आहोत. तर त्याच्याकरता आपण वांगी अशी चिरून घेतली. मोठं वांगं होतं आणि मुख्य हे बटाटे ते साल काढून त्याचे चौकोनी चौकोनी तुकडे करून घेतले आणि पाण्यात घालून ठेवलेत बरं का. म्हणजे काय होतं की वांगी बटाटे काळे पडत नाहीत. आपण एक 5-7 किलो मटार आणला होता आणि तो सोलून आपण डीप फ्रीजरमध्ये ठेवून दिला. त्यातले आपण एक वाटीभर मटार या भाजीमध्ये आज घालणार आहोत. आता ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत. त्याकरता आपण अगदी 1 टेबलस्पून तेल घेतले. तेल तापलं की आपण त्याच्यात मोहरी घालणार आहोत. मोहरी तडतडत आली की अर्धा चमचा आपण आलं लसणाची पेस्ट आणि आपला हा तयार कांदा खोबऱ्याचा मसाला 1 चमचा. आता आपण हे परतून घेऊयात. त्याच्यात आपण पहिल्यांदा टोमॅटो घालूया. त्याच्यात वांगी आणि बटाटा घालून घेऊया. आपण याच्यात आधी हळद घातली नाही, कारण काय की ज्या वेळेला आपण एखादी फोडणी करतो आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला परतून घ्यायच्या असतात त्यावेळेला नेमकी ती हळद किंवा तिखट जळतं आणि मग आपल्या भाजीचा रंग रूप सगळं बदललं जातं. आता ह्याच्यात आपण थोडीशी हळद, थोडासा हिंग, लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, एक लहान चमचा धन्याची पावडर, लहान अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी आपण घातली. या भाजीतनं आपण बडीशोपेची पूड घातली ना तरीसुद्धा छान लागते. बडीशोप आधी भाजायची आणि मग त्याची पूड करून अशी भरून ठेवायची. काही अशा विशिष्ट भाज्यांमध्ये एक अर्धा चमचा ती पूड घातली तर चव एकदम छान येते. आता ह्याच्यात आपण पाणी घालणार आहोत. साधारण भाजी आपली अर्धवट बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे, कारण कुकरमध्ये भाजी शिजायला त्या मानाने आपल्याला पाणी कमी लागतं. लागलं तर आपण परत वरनं घालून घेऊ शकतो, हो की नाही. तर याला आपण झाकण लावून घेऊयात. आपण थोडासा गॅस मोठा केला आहे. याला 1-2 शिट्ट्या झाल्या की आपली भाजी तयार. आपली भाजी छान तयार झाली. कशी वाटली तुम्हाला आजची भाजी? आम्ही चाखून पहिली मस्त झाली आहे. तुम्ही करून बघा आणि मला अभिप्रायामध्ये कळवायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.